कुठे सोडायचंय तुला? किती वाजता? हेलो चित्रे. अगं काय आहे? थांब जरा. काय आहे? मी हो थोड्या वेळाने सोडते तुला. हा कर. हे सगळं नाही जमत आहे. सगळा गोंधळ झाला त्या स्प्रिंग वेकेशन कॅन्सल काय झाली? कोण असं एअरबीएनबी असतं? नाही, मला मान्य नाहीये. मला यातलं आय डोंट अप्रूव्ह एनी ऑफ दिस. आता आपण अचानक बेबी सिटर झालो ना, अचानक हो ना. सगळं सेट होतं. मी आणि असं सगळं आपलं पॅकिंग झालं होतं, सगळं आपलं फूड प्रेप, सगळं एव्हरीथिंग वॉज रेडी. आणि सडनली आय एम होम. माझी सुट्टी मी कॅन्सल केली आहे. आणि आय एम वर्किंग आणि आय एम उबरिंग आणि नाही. नो. मी तर आता अनपॅकिंग करून जे कपडे बीच वरती घालणार होतो ते कपडे घालून आता उबरिंग करते. म्हणजे ऐक. काल तर मी हताश, म्हणजे हा आय वॉज लाईक आय कॅन नॉट. म्हणजे मी ऑलमोस्ट 4.5 hours ड्राईव्ह करत होते. कारण आता मुलं आर लाईक आमचं सोर्स ऑफ एंटरटेनमेंट गेला, राईट? तर नाव इट इज आर रिस्पॉन्सिबिलिटी टू एंटरटेन देम सम हाऊ. फॉर सम रिझन वी आर इट. तर मी मुलीला पाऊण तास लांब कुठेतरी सोडून परत आले. मग मुलाला परत त्याच दिशेने पण वेगळ्या टाइमला मूवीला जायचं होतं, म्हणून त्याला सोडलं. मग तिकडनं परत येताना मुलीचा फोन आला की मला पिक करून लायब्ररीला सोडशील का. मग तिला तिकडनं पिक केलं, शाळेतनं जाऊन परत पाऊण तास. मग तिकडनं घरी आणलं, कारण खाल्लं नव्हतं. तेही आपली रिस्पॉन्सिबिलिटी, खायला प्यायला घालणं. बीच वरती कसं असतं की आपले क्विक फिक्स रेडी असतात ना. इकडे इट वॉज लाईक ओके. मग त्याला खायला घातलं, मग तिला घेऊन परत लायब्ररीत सोडलं. मग घरी आले, मग त्याला मूवी संपली तोपर्यंत. मग आय कॅनॉट. मला सांगताना पण आता दमाला होतंय की मी कसं नाही, काय केलं असेल. आणि त्याच्यावर आणि मी सगळ्यात म्हणजे हताशचा एकदम एकदम पीक गाठला मी, की मला असं सांगण्यात आलं की इट इज युअर फॉल्ट. तुम्ही नीट बघून बुक नाही केलं सगळ्यांनी. म्हणलं ओके. हो ना. परत चालते की. आपलीच चूक. सगळ्यामध्ये आपलीच चूक, त्यामुळे वी आर हिअर नाव. आय नो. आणि नाही ग, आणि हे असं खूपच असं मधलंच वय आहे काहीतरी. म्हणजे जेव्हा अगदी लहान होते तेव्हा एक कुठला तरी घोळका, एक काहीतरी असं एका ठिकाणी जमून मुलं सगळी सोडली किंवा एक दिवस आपण सहन केली, असं करून ते जमायचं. आता असं सगळ्यांना शिंग फुटली आहेत आणि नाही, मला इकडे सोड, मला तिकडे सोड, आता माझं झालंय आता. असं खूप होतंय आता. नाही जमत. माझं आय वॉज लाईक काइंड ऑफ की ठीक आहे, वेकेशन कॅन्सल झाली तरी मग मला वेळ मिळणार आहे. म्हणजे असं मी ठरवलं होतं की हा वेळ माझा आहे. असं कोणालाही मान्य नाहीये घरातल्यांना. त्यांना अजूनही वाटतंय की आय एम इट. म्हणजे मला वाटलं होतं की आता ठीक आहे, वेकेशन ब्रेक झालं, वेळ आहे आपल्याकडे, आपण गार्डनिंगचं प्रेप वर्क करूया, किंवा मी पिकल बॉल खेळेन जास्त वेळ जरा वगैरे, असं सगळे प्लॅन्स बनवले. आणि सगळे मला कॅन्सल करायला लागलेत अगं, एव्हरी सिंगल डे, की आय एम सॉरी आय हॅव टू टेक माय चाइल्ड हिअर, आय एम सॉरी आय हॅव टू टेक माय एंटरटेन माय. आणि एंटरटेनमेंट इज स्क्रीन टाइम. हा. त्यामुळे इट्स आयदर ड्रायव्हिंग दॅम ऑर डुईंग द स्क्रीन. नाही, त्यामुळे एकतर लिमिटेड जो काही स्क्रीन टाइम आहे तो, नाहीतर स्क्रीन टाइम वरनं भांडणं, हा पण एक त्यांच्यासाठी मी असा एक एपिसोड करून ठेवलेला आहे, की त्याच्यात तरी थोडा वेळ आपण बघूया त्यांचं डिबेट स्किल्स वाढतात की नाही त्याच्याने तरी, किंवा असं. अगं डिबेटिंग म्हणजे काय, कॅन वी गो टू द मॉल. अचानक सगळ्या गोष्टी संपल्यात आमच्याकडच्या, कपडे नाहीयेत घालायला. आणि वी हॅव टू, आय नीड दिस, कॅन यू बाय दिस, कॅन यू बाय दिस. ह्या प्रश्नाला मी पकले आता. म्हणजे मी आता इथे शेजारी जाऊ का, एअरबीएनबी जाऊन राहू का, असं झालंय मला. तू इकडे माझ्याकडे ये आणि मी तुमच्याकडे येते, असं आपण जरा स्थानबदल करून बघूयात काही जमतंय का. हो ना, म्हणजे सगळंच अचानक एव्हरीथिंग इज ब्रोकन डाऊन. त्यामुळे मला शूज नवीन घेऊन देतेस का, म्हणजे मला बास्केटबॉल खेळता येईल. मला पॅन्ट, म्हणजे आता थोडस समरी झालंय तर नवीन म्हटलं, आता स्प्रिंग ब्रेकला पॅक केलेलं ते अनपॅक करायचं आणि घालायचं. आपण बीचवरच आहोत असं समजायचं. तू हे जे आणि शॉपिंगचं म्हणतेस ना, ते असं म्हणजे मला कॉटनचा टी शर्ट हवाय पासून ते मला आता लॅपटॉप शिवाय मला श्वास घेता येत नाहीये, नवीन लॅपटॉप मिळाल्याशिवाय, किंवा मला आता ही बाईक मिळाल्याशिवाय तर मला शक्यच नाही घराबाहेर पडणं. असं मी कालच ऐकलं की मी किती वापरली ही बाईक, कारण तो आता स्प्रिंग ब्रेक आहे तर ते सगळे उठून सारखे खेळायला जातात. म्हणजे कधी मी सोडते किंवा माझ्याकडे जर कुठल्या मीटिंगमध्ये आग लागली असेल
तर मग तो बाईकनी जातो, पण मग परत आल्यावर मला हे ऐकायला लागतं की आता मला बाईक नवीन घ्यायला हवी आहे. किती दिवस मी ही असं सगळंच नवीन घ्यायला अचानक सगळ्यांना एक रिसेट हवाय बहुतेक. नाही, आणि मला एकदम ती रील आठवली. एक ती बाई येते, माहितीये ना तुला? ती म्हणते, "यू डू नॉट नीड टू गो टू TJ Maxx. यू डू नॉट नीड टू गो टू टार्गेट. यू आर जस्ट बोर्ड." तसं मला सांगावंसं वाटतंय त्यांना. "यू डू नॉट नीड एनिथिंग. यू डू नॉट नीड टू शॉप. यू आर जस्ट बोर्ड." आणि असं म्हणल्यानंतर पुढचं काही त्यांना कामं बिमं तर दिसत नाहीत. मग मी असा विचार करते की आपण लहान असताना आपल्याला पण दिसायचीच नाहीत का बहुतेक, आणि मग असं आपण ते बरंच म्हणायला पाहिजे का? किंवा मग माझं असं म्हणणं आहे की थोडा वेळ तरी मग तुम्ही स्वतःची रूम तरी साफ करा. मग बाकीचं तर फारच लांबचं राहिलं, पण निदान त्याच्यात वेळ जाईल थोडासा, किंवा नाही का? तर तसं मी तेच आहे ना. प्रपोजल टाकलंय, आता बघू त्याचं पुढे काही जमतंय का. हा, तुझं मी तर खूप प्रयत्न केला, कारण एक पॅकिंग करताना मुलीचं सगळं ते बाहेर आलं होतं, कारण सगळे कपडे बघितल्याशिवाय आपल्याला कुठले न्यायचे बीचला हे ठरत नाही, राईट? तर ते सगळं झालं होतं. मग पूर्ण मंडे त्याच्यात गेला की आवर ताई, ताई आवर, ताई आवर. मग आता ती गेलीये कुठल्या तरी कॉम्पिटिशनला. तिथे तिला परत पॅकिंग करायचं होतं. मग परत ते सगळं आवरलेलं विस्कटलेलं आहे. आणि आय वॉज लाईक, का सगळे कपडे आठवत नाहीत का मेमरीमध्ये, की हे आहेत आपल्याला खुद्द बघितल्याशिवाय पॅकिंग होऊ शकत नाही? हे काय म्हणजे? आणि मग ते सगळं झालं, ते एक भांडण झालं, की नेक्स्ट भांडण इज, आई भूक लागली, आई भूक लागली. डोंट इवन स्टार्ट मेरे. आणि आणि मला एकच आहे, दर तासाला अगं जिन्यावरनं खाली, आय नीड आय नीड टू इट समथिंग, काहीतरी. मग हे नकोय, ते नकोय, ते नको. म्हणलं अरे नाही शक्य, दर तासाला नाही, नाही रे. आय जस्ट कॅनॉट. तुला म्हणलं होल वावर इज युअर्स, तुला जे हवं ते घे, करून घे. त्यामुळे मग त्याचा एक नॉईज असतो की मग आता हे कसं, माझं तवाच गरमच झाला, मग हे जळलंच, मग हे मग असं स्वतः मला एक टॉर्चर, की म्हणजे मी कधीतरी म्हणीनच ना की मग तू बाजूला हो, मी करून देते तुला. पण हल्ली मी असं मनामध्ये आकडे मोजते की हे वाक्य माझ्या तोंडून बाहेर येता कामा नये, की तू बाजूला हो, मी करून देते. नो, दॅट इज नॉट हॅपनिंग. जे काय घराला आग लागू दे, पण तोच तोच करणार आहे जे काय करायचंय ते. पण येस, दिस स्प्रिंग ब्रेक फियास्को आय एम डन विथ. म्हणजे मला असं वाटतं की आपण मागच्या स्प्रिंग ब्रेक एपिसोडमध्ये म्हणलो होतो ना की त्या उंच बिल्डिंगमध्ये राहू नका, लिफ्ट पाशी थांबावं लागतं किंवा काय, बहुतेक तेही सगळं जमलं असतं किंवा चाललं असतं का काय. हे म्हणजे असं एकदम अंगावरच आला सगळं स्प्रिंग ब्रेक. आता आता पुढे काय करायचं. अगं, एक फायदा झाला याचा सगळा फियास्कोचा माझ्यासाठी तरी, की डेंटिस्ट अपॉइंटमेंट्स असतात ना, त्याच्यातनं शाळेतनं त्यांना चेकआउट करा किंवा चेक इन करा झाल्यावरती, ते सगळं अवॉइड करून मी पटापटा, माझी मैत्रीण असल्यामुळे जरा शिफारिश टाकून तिला म्हणलं की प्लीज मला अपॉइंटमेंट दे ना, आता मला काहीच करायला नाहीये. तर त्यातल्या त्यात मुलाची तरी एक डेंटिस्ट अपॉइंटमेंट निघालेली आहे त्याच्यातनं. हे बघ, त्यामुळे म्हणजे किती तराजूच्या तिकडे काहीतरी पडलेलं आहे ना, झालं मग. देन एव्हरीथिंग इज गुड, लाईफ इज गुड. लाईफ इज गुड. असं आता सिल्वर लाईनिंग शोधत फिरते आता मी. आता काहीच राहिलं नाही माझ्या आयुष्यात. आणि ह्या स्प्रिंग ब्रेकमध्ये आम्ही अजून एक, म्हणजे अजून तो फ्लॉप शो झालाय की नाही कळायचंय, लवकरच कळेल. पण सध्या मला खूप काम आहे, त्याच्यामुळे मला असं ऑन डिमांड, राघव म्हणतोय ते करता नाही येते. तर तो मला गेले बरेच दिवस सांगतोय की आपण ना घरी सारडो करायला पाहिजे हा, किती हेल्दी असतो आणि असं तसं वगैरे. तर म्हणून मी आपल्या मैत्रिणीकडनं ते सारडोचं स्टार्टर आणलं. तर ते असं सोपं काम आहे असं ती म्हणाली, पण ते नाहीये सोपं काम. कारण ते स्टार्टर काहीतरी विशिष्ट मोजमाप करून एका बाटलीत भरून ठेवायला लागतं. हा. मग त्याचं काहीतरी स्वतःचं एक प्रोसेस होतं, आणि मग ते थोड्या थोड्या दिवसांनी, म्हणजे काय थोड्या तासांनी, मग त्याचं अजून काहीतरी प्रोसेस करून ते परत ठेवायचं, मिक्स करायचं, आणि असं म्हणजे त्याला सतत ते लहान बाळासारखं आहे, दर 2 तासांनी खायला द्या आणि डायपर बदला. तसं सतत त्याचं त्याला अटेंड करायचं. मग मी असं ते पहिली स्टेप केली. मग त्याचं काहीतरी त्या स्टार्टरचं मोठं बेबी स्टार्टर झालं. आणि मग म्हणजे ते पहिल्यांदाच आम्ही करतोय, त्याच्यामुळे मला आता तुझं तू बघ असं राघवला म्हणता पण येत नव्हतं. आणि माझ्याकडे आग लागली होती मीटिंग्सची, त्यामुळे मग मी ती मोठी जी बेबी झाली आहे, म्हणजे ती स्टार्टरचा मोठा पीस, ते तर तो मी बाहेर घे. फ्रीजमध्ये टाकलाय आता. आणि आता विकेंडलाच बहुतेक त्याला एक तर जलसमाधी मिळेल किंवा
त्याचं साबरडो ब्रेड होईल. असं खूप संकेत होईल, नाही तर ते असं बाहेर येऊन फ्रीज मध्ये असं सगळीकडे जात नाही एवढं बघ फक्त ते, कारण एकदा वाढायला लागलं की ते असं खूप सुटतं ना, हो हो. म्हणजे इट बिकम्स अ मॉन्स्टर. आय नो आय नो. मला वाटतं की आपण पण चुकलो. आपण या स्प्रिंग ब्रेकचा आधी थोडी तयारी करायला पाहिजे होती, की मुलांना स्वयंपाक शिकवूयात वगैरे असं, किंवा असं काहीतरी करायला पाहिजे होतं. म्हणजे मग आपल्याला पुढे भविष्यात उपयोगी पडलं असतं. हा, आय थिंक जर म्हणजे काही प्लॅन नसतं तर आपण एक प्लॅन बनवतो ना, की असं असं हम्म. असं. आणि ह्यावेळेस तर सगळी प्लॅनिंग, ऑल प्लॅनिंग एफर्ट्स वर की क्विक फिक्स जेवण काय आयटम्स बनवायचे आणि प्रेप करायचे, आणि ते आता सगळे उरलेले आहेत. आपल्याला आता कंपल्सरी गेट टुगेदर करायला लागणार आहेत मी रे. कारण ते एवढे रगडे आणि तो माझा साबुदाणा 5 किलोचा. तर त्याचं मी एकटी खाऊन माझा साबुदाणा होईल, म्हणजे आपल्याला सगळ्यांना भेटणं 2-3दा तरी भाग आहे. म्हणजे साबुदाण्याचे वडे, साबुदाण्याची खिचडी, साबुदाण्याचं थालपीठ असं सगळं करूनच मग ते खपणार आहे. असं बघूयात आता, भेटूच यात म्हणजे मला वाटतं आज म्हणजे उद्याकडे नाही का. हा, भेटायलाच लागणार आहे ते. आपण नाही का नेहमी म्हणतो की आयदर कोणतरी लास्ट मिनिट कॅन्सल वगैरे करणार असेल तर तुम्ही यायचं तर या, नाहीतर मग घरपोच मिळणार आहे जे काही खायचं बनवलंय क्वांटिटी मध्ये. तसं होणार आहे की घरपोच एकेकाला डबा मिळणार आहे. तसंच आता करावं लागणार आहे. त्यामुळे लेटेस्ट होप की नेक्स्ट टाइमचे ब्रेक तरी आपले असा इतकं बदक होऊ नये आपलं जेवढं यावेळेला झालं. पण तुमचा स्प्रिंग ब्रेक कसा गेला आणि तुम्ही जिथे ठरवलं तिथे पोचलात का, गेलात का, मजा आली का, आम्हाला जरूर कळवा आमच्या चॅनलच्या कमेंटमध्ये. आणि आमची तुम्ही कलकल ऐकलीच आहेत, कसे फसल्यावरती काय झालं आमचं. त्यामुळे लेट अस लिव्ह वायकेरियसली थ्रू यू. त्यामुळे कॉमेंट्स मध्ये टाका तुम्ही काय मजा केली, म्हणजे मग आम्हाला जरा शांतता मिळेल. आणि या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, आमच्या युट्यूब चॅनलवरती असेच गमती जमती ऐकायला. चिरीमिरी. चिरी मिरी.